प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. चला आपण सगळे लोक एकत्र बसूया. चला आपण देवाचं वचन ऐकूया. कारण जितकं तुम्ही देवाचं वचन ऐकणार तितकं बायबलमध्ये लिहिलं आहे की तुम्ही खडकावरती आपला पाया घालत आहात आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही केव्हा हलू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण सगळे लोक देवाच्या वचनाकडे येऊया, प्रार्थना करूया. फादर, प्रभू येशूच्या नावात जसं आज तुझं वचन येईल तू आमच्याशी बोल. हृदय उघडले जावे, वचन तू उघड. वचन ऐकायला हृदय उघड पिता. आणि तुझ्या लेकरांची आज भेट घे महान रीतीने, चिन्ह चमत्काराद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण देवाचं वचन ऐकूया. जर तुम्ही नीतिसूत्र 18वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आलात, प्लीज कृपा करून या. नीतिसूत्र 18वा अध्याय 10वं वचन प्लीज कृपा करून वाचूया. ऐका प्रभू आज आपल्याशी काय बोलत आहे. आपण वाचूया. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. बायबल सांगते की परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. न्यायी त्यात धावून जातो. न्यायी म्हणजे जो देवावरती विश्वास ठेवणारा, जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेला, जो देवाबरोबर चालणारा, तो त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से बायबल आपल्याला सांगतं की परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. म्हणजे परमेश्वर जो आहे आपली ढाल, आपलं संरक्षण करणारा, आपल्याला लपवणारा, आपल्याला सर्व अरिष्टापासून, सर्व वाईटापासून लपवून ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आपला स्वर्गातील बाप आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादं घर असतं आणि त्या घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही राहता ते घर तुम्हाला संरक्षण देतं. उन्हापासून, पावसापासून, वादळ वाऱ्यापासून, चोरापासून, सगळ्या बाहेरील शक्तीपासून, अरिष्टापासून तुमचं घर तुम्हाला आतमध्ये सुरक्षित ठेवतं. का माहितीये? कारण की चारी बाजूने त्याच्या भिंती आहेत, वरून छत आहे आणि तुम्ही आतमध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे आणि तुम्ही मी जे न्यायी आहोत त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर ब्रदर, या शेवटच्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तुमचा आणि माझा बळकट किल्ला आहे. तो तुम्हाला आणि मला रोज आणि रोज सर्व शैतानाच्या कृतीपासून, हल्ल्यापासून, सगळ्या वाईटापासून जर कोणी आपल्याला सुरक्षित ठेवत असेल तर केवळ प्रभू येशू आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलं की देव जर आम्हा बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण जाईल. हालेलुया. हालेलुया. रोमन्स पत्रामध्ये असं लिहिलंय, रोमन्स याचा 8वा अध्याय आणि बायबल सांगतं 35 वर्ड 35 वचन. प्लीज कृपा करून ऐकूया. वाचूया देवाचं वचन. रोमन्स 8:35 पुढे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करेल. हा जो आपल्यावरती प्रेम करतो त्याचं नाव ख्रिस्त आहे, प्रभू येशू आहे. त्याच्या प्रेमाशिवाय बाकीचे सर्व लोक तुम्हाला सांभाळतील, तुम्हाला लपवतील, तुम्हाला जवळ घेतील, पण काहीतरी स्वार्थ असेल. पण जे आई वडील असतात ना ते स्वार्थ नाही करत. ते नेहमी आपल्या लेकरांना पूर्णपणे 100% त्यांच्या प्रीती खातीर सांभाळणारे आहेत. त्याप्रमाणे बायबलमध्ये की देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करेल. ज्यावेळेस तुम्हाला ख्रिस्ताची प्रीती कळेल की प्रभू येशू माझ्यावर किती प्रेम करतो, तुम्हाला सगळ्या अरिष्टापासून, सगळ्या वाईटापासून सांभाळणारा देव आहे, तुम्ही रोज त्याच्याकडे पळत येणार. आमेन. रोज तुम्ही त्याच्याशी बोलणार, रोज तुम्ही त्याचं ऐकणार, रोज तुम्ही त्याच्यासाठी जगणार आणि तो तुम्हाला 100% सांभाळणार आहे. पुढे असलेले वाचूया. संकट किंवा क्लेश किंवा छळणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय. ना बायबल सांगतं की देवाच्या प्रीतीपासून हे सगळे लोक, हे सगळ्या अरिष्ट, तलवार, धोका, भूक, संकट, शत्रू आपल्याला वेगळं करतील का? नो, वेगळं नाही करू शकत. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही 100% सुरक्षित आहात. आमेन. प्रभू येशू मध्ये तुम्ही 100% 100% गुपित ठिकाणी लपवलेले आहात. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, रोज आणि रोज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये
तुम्ही आणि मी राहिलं पाहिजे. Yes. एक दिवस नाही, फक्त रविवारी नाही, फक्त संकट आल्यावर नाही, एव्हरी डे. पुढे असेल वाचूया. असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वदले जात आहोत. ओके. मरायच्या मेंढरांसारखे आम्हाला गणले आहे. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावरती प्रीती केली, त्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशूद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. आपण अत्यंत विजयी आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी, बायबल सांगतं की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशामध्ये होते, आणि तुमच्या सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळेस संकट आलं, 10 पिढ्या आल्या, पण इस्रायल लोक जे होते ते देवाचे निवडलेले लोक, देवावरती विश्वास ठेवणारे, देवाने त्यांना वेगळं केलं. आणि बायबल सांगते ते गोशेन प्रांतात राहायचे, पण त्या जागी टोटली संरक्षण होतं. पूर्णपणे ते लपवले गेले होते. एकाच देशात राहतात, एकाच भूमीवर, एकाच ठिकाणी ते राहतात, पण बायबल सांगतं देवाने असं सपरेशन किंवा वेगळेपणा केला की जे देवावर विश्वास ठेवत नाही, मिस्री लोक, त्यांच्यावरती 10 पिढ्या आल्या, ते संकटात सापडले. पण बायबल सांगतं इस्रायल लोक जे होते ते 100% देवामध्ये सुरक्षित होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यु नो का? कारण की बायबल मध्ये की इस्रायल लोकांनी देवाला आपलं राहण्याचं ठिकाण केलं, प्रभू बरोबरती त्यांनी चालायचं ठिकाण केलं. आज तुम्ही कोणाबरोबर राहायचं ठिकाण केलं? हे जग सुरक्षित नाहीये. हे जग धोक्याने, संकटाने, त्रासाने, आजाराने आणि प्रत्येक वाईटाने भरलेलं आहे. पण बायबल सांगतं या सर्व जगामध्ये जर कोणी आपल्याला संरक्षण देत असेल तर फक्त प्रभू येशू ख्रिस्त. येस. आमेन. मग दावीद राजा असं म्हणतो, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन, तुम्हाला कळेल मी काय बोलत आहे. तर तुम्ही स्तोत्रसंहिता 17वा अध्याय काढला, प्लीज कृपा करून वाचूया. 8 आणि 9 वचन. साम चॅप्टर 70, 8 and 9. स्तोत्रसंहिता 17वा अध्याय 8 आणि 9 वचन. डोळ्याच्या बुबळाप्रमाणे मला राख. हा, दावीद राजा म्हणतो की प्रभू डोळ्याच्या बुबळाप्रमाणे तुम्हाला राख. तू आपल्या पंखांच्या छायेखाली मला लपीव. तू आपल्या पंखाच्या छायेखाली मला लपीव. जे दुष्ट माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी जे मला घेरतात, त्यांच्यापासून मला लपीव. ना बायबल सांगतं की दावीद राजा देवाकडे विनंती करतोय का? कारण दावीदाचे शत्रू पुष्कळ होते, त्याचा जीवाच्या विरुद्ध राहणारे खूप होते. आज तुमच्याही जीवाच्या विरुद्ध अनेक गोष्टी असतील, मे बी संकट, मे बी आजार, कदाचित त्रास, अनेक वैरी असतील. मला एक गोष्ट सांगायला आवडेल, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवता आणि तुम्ही देवाकडे येता, देव तुम्हाला डोळ्याच्या बाहुल्याप्रमाणे सांभाळणार आहे. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न कुठलंही शस्त्र तुमच्या विरुद्ध चालू नाही शकणार. पुढे असलेले वाचूया. ते आपल्या चरबीत गुरफटलेले आहेत. न फक्त तेच वचन परत. डोळ्याच्या बुबळ्याप्रमाणे मला राख. मला राख. तू आपल्या पंखांच्या छायेखाली मला लपीव. देवाच्या पंखाच्या छायेखाली तो तुम्हाला लपीव. पुढं. जे दुष्ट माझ्यावर जुलूम करतात, जे दुष्ट लोक, दावीद म्हणतो माझ्यावर जुलूम करतात, माझ्या हाडवैरी जे मला घेरतात, मला हाडवैरी मला घेरतात, त्यांच्यापासून मला लपीव. वैरी, हाडवैरी, जवळचे वैरी, ज्यांना दावीदाला जिवंत पाहायचं नव्हतं, मारून टाकायचं होतं. बायबल सांगतं, दावीद राजा म्हणतो, हे प्रभू अशा लोकांपासून तुम्हाला राख. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज शैतानाची इच्छा आहे प्रत्येकाचा नाश व्हावा. तो चोरी करणारा, नाश करणारा आणि घात करणारा आहे. पण मी नेहमी सांगतो, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहात, देवाची वाणी ऐकणारे आहात, प्रभू येशू बरोबर चालणारे आहात, तर शैतान किती जरी गरजणाऱ्या सिंहासारखा येत असेल, तुम्ही प्रभू येशू मध्ये 100% सुरक्षित राहू शकता. आमेन. येस सिस्टर, येस ब्रदर, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीच्याची गॅरंटी नाहीये, बाकी नो गॅरंटी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीचे लोक तुमचा हात धरतील आणि मध्येच सोडतील, पण प्रभू येशूने स्वतः सांगितलं, यस, देव माझ्या पक्षाचा आहे. आमेन. दावीद म्हणतो, जसं एखादा जसं एखादा पक्षी आपल्या घरट्यामध्ये राहतो आणि सुरक्षित आपल्याला ठेवतो, त्याप्रमाणे देव तुम्हाला सगळ्या संकटातून सुरक्षित ठेवेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचे दिवस आहे, प्रभू येशू लवकर येणार आहे.
पण त्याच्या अगोदर देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी रोज आणि रोज देवाकडे पळत आलं पाहिजे. येस. देवाबरोबर संगती केली पाहिजे. त्याचं वचन तुमची ढाल बनलं पाहिजे. त्याच्या वचनामध्ये तुम्ही आश्रय घेतला पाहिजे. कारण बायबलमध्ये लिहिले की जो परमेश्वरच्या वाचूया नीतिसूत्रामध्ये आपण आहोत. ऐका देवाचं वचन नीतिसूत्र. आणि जर तुम्ही देवाचं वचन काढलं, गिव्ह मी सम टाइम, नीतिसूत्र आणि प्लीज कृपा करून वाचूया देवाचं वचन. नाव जर तुम्ही नीतिसूत्र याच्या 16व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज कृपा करून या. नीतिसूत्र 16वा अध्याय आणि प्लीज कृपा करून वाचूया 20 वचन. जो वचनाकडे लक्ष लावतो तो हित पावेल, आणि जो परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो तो सुखी आहे. जो वचनाकडे लक्ष लावेल तो हित पावेल, आणि जो परमेश्वर ठाई भरोसा ठेवतो तो सुखी आहे. ना अजून एक वचन नीतिसूत्र 30:5 वचन, व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज वाचूया. देवाचे प्रत्येक वचन, नीतिसूत्र 30वा अध्याय 5 वचन, प्रोव्हर्ब्स 35. देवाचे प्रत्येक वचन शुद्ध आहे. देवाचे प्रत्येक वचन शुद्ध आहे. त्याच्या ठाई जे आश्रय घेतात त्यांना तो ढाल असा आहे. बायबल सांगतं जो देवाच्या ठाई किंवा वचनाच्या ठाई आश्रय घेतो त्याला देव कसा आहे? ढाल असा. आणि देवाची ढाल जर तुम्ही तुमच्या बरोबर आहे, देवाच्या पंखाखाली जर तुम्ही आश्रय घेतलात, सिस्टर ब्रदर, तुम्ही टोटली सुरक्षित आहात. येस, आमेन. कुठला करणी, जादू, टोना, बाबा, कुठलाही शैतान तुझ्या विरुद्ध जाणार नाही. आमेन. देव तुझं रात्रंदिवस रक्षण करेल. आमेन. तो तुझ्या जीवाचं रक्षण करेल. येस. आणि म्हणून तो बायबलमध्ये लिहिले प्रभू येशू या जगात आला जेणेकरून तुम्ही आणि मी शैतानाचं भक्षक होऊ नये, पण तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या नावात सुरक्षित सार्वकालिक जीवनात व आनंदात व आशीर्वादात असावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस एक शक्ती आहे, यस दुष्ट आत्मे जे नेहमी माणसाच्या जीवनाला चोरणारे, नष्ट करणारे आहेत. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे किंवा तुमचा विश्वास प्रभू येशूवरती आहे, प्रभू येशूच्या नावात तुम्ही टोटली सुरक्षित आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आपलं हृदय प्रभू येशूसाठी उघडा. आणि प्रभू येशू जर तुमच्या जीवनात आला तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही जगातले सगळ्यात सुरक्षित लोक आहात. येस, आमेन. कारण देवबाप डोळ्यातल्या भावल्याप्रमाणे तुम्हाला सांभाळेल. हालेलुया. सगळ्या कुटुंबाने एकत्र बसा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आपलं हृदय प्रभू येशूसाठी उघडा आणि माझ्या मागे म्हणा, पूर्ण हृदयाने विश्वासाने बोलूया प्रभू येशू. प्रभू येशू. बोला सगळ्यांनी, प्रभू येशू. प्रभू येशू. मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू. तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. प्रभू येशू. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू. तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं. आमेन. आमेन. आपल्या आजारी भागावर हात ठेवा. मी प्रार्थना करेल. फादर, प्रभू येशूच्या नावात आज यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, हे तुझे लेकर आहेत. प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. प्रत्येक शैतानाची शक्ती, प्रत्येक शरीरातले आजार, प्रत्येक प्रभू त्यांच्या शरीरातल्या व्याधी, कॅन्सर पासून, डायबिटीस पासून, सगळे अस्थमा पासून मी आज्ञा देतो, प्रभू येशूच्या नावात निघून जा. आमेन. प्रत्येक शरीराचे अवयव प्रभू येशूच्या नावात बरे हो. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक शरीरामध्ये आरोग्य प्रभू येशूच्या नावात व्हायला लाव. आणि फादर, मी सगळे रिपोर्ट त्यांचे बदलतो प्रभू येशूच्या नावात. ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आमेन. प्रत्येक गाठ येशूच्या नावात वितळली जा. आणि प्रभू तुझं गौरव हो. फादर, जे लोक सुरक्षित नाहीये, ज्यांना रात्रंदिवस प्रभू शैतान छळतोय, लोक छळतात, अशा लोकांसाठी मी तुझं संरक्षण प्रभू येशूच्या नावात स्वीकारतो. प्रभू येशूचं पवित्र रक्त मी त्यांना लावतो.
फादर, सगळ्या वाईटापासून, शैतानापासून त्यांचं रक्षण करणारा तू देव आहे. आणि थँक्यू तू केलं, पण आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात माझी प्रार्थना आहे की आजपासून तुझी शांती, आनंद, आत्मिक, शारीरिक, बौद्धिक त्यांच्या जीवनाचं प्रभू येशूनात रक्षण करो. आमेन. आणि आजपासून तुझ्या गौरवासाठी त्यांना सुरक्षित ठेव. Yes, Lord. प्रभू येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. Yes. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा, सुरक्षित ठेव. प्रभू येशूच्या नावात आमेन. आमेन. परत एकदा उद्या संध्याकाळी 8:30 वाजता भेटूया. 26 जानेवारीला आपले चर्चमध्ये उपास प्रार्थना आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. या, प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. गॉड ब्लेस यू.